आपण बघूया आज नारळाची चटणी कशा पद्धतीने मी बनवते। त्याच्यासाठी घेतला आपण नारळ घेतलंय आणि एक कांदा घेतलाय छोटा, त्याच्यासाठी 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकीचा पीस छोटा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तुम्हाला जेवढी पाहिजे त्या हिशोबाने घ्यायची, तिखट किती पाहिजे किती नाही एवढं साहित्य आपण सगळं एका भांड्यामध्ये टाकून घेऊया। चटणी आपण मिक्सर मधून काढून घेतली। आता त्याच्यामध्ये मी ही डाळ ऍड केली आणि ग्राइंड करून घेतलं। तडक्यासाठी काय काय लागते बघू आपण। त्याच्यासाठी तेल घेतलंय, छोटीवाली मोहरी घेतली आणि लाल मिरची घेतली आणि इथे मी उडदाची डाळ घेतली आणि चण्याची डाळ पण घेतात, पण माझ्याकडे आता सध्या नाहीये तर तुम्ही ऍड करू शकतात। आणि त्याच्यासाठी कढीपत्ता घेतलाय। चला तर तेल टाकूया। मग तेलला चांगलं आपण थोडं तापून देऊया। माझा पॅन चांगला तापलेला आहे। त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला। त्याच्यामध्ये एवढं आपण मीठ टाकून घेऊया। चला तर आपण मग आपली ही तडका आपण चटणीमध्ये टाकून घेऊया। असं सुंदर पद्धतीने आपली चटणी रेडी आहे। मी तर इडली बनवून घेतली आहे आणि चला मग आपण बघूया कशी झाली आहे। आणि तुम्हाला जर इडलीची रेसिपी हवी आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा।